पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडली। या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते। तब्बल 1 तास 50 मिनिटं ही बैठक चालली। या बैठकीनंतर पुन्हा पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांच्यात बैठक सुरू झाली आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण दलाच्या तीनही प्रमुखांसोबत बैठक घेतलेली आहे। सैन्य दल प्रमुखांची सुरक्षेसंदर्भात बैठक झाली आहे। सुरक्षेसंदर्भात यावेळी या बैठकीत चर्चा करण्यात आली। यावेळी अजित डोवाल देखील उपस्थित होते। तर या बैठकीनंतर लगेचच पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांच्यात आणखीन एक बैठक सुरू झाली आहे। महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीनही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतलेली आहे। ही आपण दृश्य बघतोय। दोन विंडो आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय। एक तर मीटिंग मधली आहे इनसाइड व्हिज्युअल्स आणि मीटिंग झाल्यानंतर जेव्हा तीनही सैन्य दलाचे प्रमुख जेव्हा त्या मीटिंग मधून निघाले होते ते व्हिज्युअल्स देखील आपण बघतोय। खरं तर या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची देखील उपस्थिती होती। तब्बल 1 तास 50 मिनिटं ही बैठक चालली आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये खरं तर जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यानंतर या बैठकीला विशेष महत्त्व आहे। या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली असेल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आपल्यासोबत या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी संरक्षण तज्ञ सतीश ढगे सर जोडले गेलेले आहे। सतीश सर, ही जी मीटिंग आता संपन्न झालेली आहे, बैठक जी संपन्न झाली आहे, खरं तर काय चर्चा नेमकी यावेळी झाली असेल याची उत्सुकता सगळ्यांना आहे। नक्कीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ऑपरेशन सिंदूर आणि इनफॅक्ट त्याच्याही आधी 22 एप्रिलला जो पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर जे नॉन कायनेटिक त्याचबरोबर कायनेटिक म्हणजे मिलिटरी ऍक्शन आपण घेतोय त्याचा सेंट्रल पॉइंट राहिलेले आहेत। आणि मागे सुद्धा ज्या अतिशय महत्त्वाच्या बैठका घेत काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। मागच्या 2 दिवसामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातल्या त्या कालच्या रात्री ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली ज्यामध्ये एक प्रकारे पाकिस्ताननं आपल्या भारताच्या हद्दीमध्ये ड्रोन त्याचबरोबर मिसाईल्सचा मारा केला आणि सामान्य नागरिक जे आहेत, निष्पाप नागरिक जे आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता। हे सगळं लक्षात घेता काल ऑलरेडी काही घटना घडलेल्या आहेत आणि एवढंच नाही, आजच्या ज्या ब्रीफिंग मधून हेही स्पष्ट केलं की पाकिस्तानने जे आहे आणखीन एक पुढचा टप्पा त्या ठिकाणी गाठलेला आहे की आमची जी मिलिटरी इन्स्टॉलेशन्स आहेत, मिलिटरी टार्गेट्स आहेत, त्यामध्ये भटिंडा मिलिटरी स्टेशनचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला। यांना अटॅक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आपण सुद्धा आता सांगितलं की रेसिप्रोकल आपण ऍक्शन घेऊ। मग नक्कीच त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानच्या हद्दीच्या आत घुसून सुद्धा अशा काही ड्रोनच्या माध्यमातून किंवा एरियल स्ट्राईकच्या माध्यमातून काही त्या प्रकारच्या ऍक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि ऑलरेडी डिफेन्स मिनिस्टर आणि आपले सीडीएस त्याचबरोबर तिन्ही दलाचे प्रमुख यांच्याशी चर्चा ज्या दिवसभरात त्या मोठ्या बैठका त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये ही सगळी चर्चा झालेली असणार, वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्स डिस्कस झालेले असणार। ती सगळी ब्रीफिंग किंवा ती सगळी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला त्यांना देणं आणि जे ऑपरेशनल प्लॅन्स आहेत आणि पुढची जी वेगळी दिशा आहे त्याचबरोबर जे कंटिंजन्सी प्लॅन्स असणार आहेत आणि भविष्यामध्ये माझ्या मते या ऑपरेशन सिंदूरचा जो फेज 2 फेज 3 त्या ठिकाणी येणार आहे या बदलत्या परिस्थितीनुसार ती चर्चा त्या ठिकाणी झाली असेल आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या 24 ते 48 तासामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना आणि काही ऍक्शन घडताना आपल्याला दिसतील। निश्चित एकीकडे जर आपण पाहिलं तर महत्त्वाची बैठक संपन्न झाली, दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहे। जम्मूमध्ये पोखराण, अखनूर आणि पूंछ सारख्या ठिकाणी पाकिस्तानने हल्ले पुन्हा एकदा सुरू केलेले आहे। या संदर्भात जर आपण पाहिलं तर या बैठकीला अजूनच महत्त्व आपण बोलावं लागेल। नक्कीच म्हणजे पाकिस्तानचं जे आहे शेपूट वाकडं ते वाकडंच त्या ठिकाणी राहणार आणि ज्या प्रकारचा दावा पाकिस्तान त्या ठिकाणी करतोय की आम्हीच भारताचे जे आहेत 25 ड्रोन त्या ठिकाणी पाडले आणि बाकीचे जे काही त्यांचे दावे आहेत विदाऊट प्रूफचे त्याला काही अर्थ नाही। पण एक गोष्ट मात्र नक्की की पाकिस्तान येणाऱ्या काळामध्ये सुद्धा रिटॅलिएट करेल। पाकिस्तान जो आहे अशाच प्रकारे युद्धखोरीची कारवाई भारताच्या विरुद्ध करेल आणि आतापर्यंत जसा करत आलेला आहे की क्रॉस बॉर्डर फायरिंग असो, ड्रोनच्या माध्यमातून हल्ले त्या ठिकाणी असो, त्या सगळ्या गोष्टी आता संध्याकाळ झाल्यानंतर 7 वाजल्यापासून ऑलमोस्ट आपण 9, 9:15 पर्यंत पोहोचलेलो आहोत। मागच्या 2 तासामध्ये त्याच घटना घडताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। निश्चित खूप खूप धन्यवाद सतीश सर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या सविस्तर चर्चेसाठी। तर नरेंद्र मोदींनी संरक्षण दलाच्या प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। सैन्य दल प्रमुखांची सुरक्षेसंदर्भात बैठक संपन्न झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।